माझा मुलगा जो आहे ना, तो म्हणायचा, "मम्मी ना मला टॉयलेटमध्ये ना शॅडो दिसते." तो झोपलेला होता, तर त्याचा आहे ना अचानक पाय ओरला असा. धगधग तर होत होतं, खूपच धगधग होत होतं. आणि नंतर दरवाजा आहे ना पूर्ण असा जाणवते मला. एकदा नाही ना, असा 2-3 वेळा नॉक झालेला. मान वरती केली आणि तिरका नजरेने बघितलंय, पूर्ण स्लाईड झाली. पूर्ण मी माझ्या डोळ्यांनी बघितले. ह्या खिडकीतून असं पास झालेलं जाणवलं मला. काहीतरी पळाल्यासारखं दिसलं आणि नंतर मला पूर्ण जाणवत होतं, की मला असं वरती नेत होतं, खाली आपटत होतं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत, ते पुण्यातूनच आलेले आहेत. पिंपरी चिंचवड मुळशीतून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात. त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूया. नमस्कार मॅम. माझं नाव नीता आहे. मी मोशीमध्ये राहते आणि प्रॉपर माझं गाव जे आहे लोणार. लोणार हे बुलढाण्यामध्ये येतं, तुम्हाला माहीतच असेल. ती मी खेडेगावातली आहे. पण मी इकडे 15 वर्ष झाले, की मोशीमध्ये इथेच राहते. बरं, किती वर्षापासून राहता मुळशीमध्ये? 15 वर्ष झाले मला इथे म्हणजे राहते. इथलेच झाले तुम्ही? हो, हो. बरं, काय कसे-कसे अनुभव आणि कोणासोबत घडलेले हे अनुभव आहेत? हे अनुभव माझ्यासोबतच घडलेला आहे. काय अनुभवाची सुरुवात कशी आहे? काय झालं, मी एक डिझायनर आहे आणि डिझायनर असल्यामुळं मी मोशमध्ये म्हणजे जिथं पहिले राहायची ना, तिथे काय व्हायचं की कस्टमर खूप सारे असायचे आणि मग नंतर आम्हाला थोडंसं कंजेस्टेड वाटायचं नाही का. कस्टमर सारखे यायचे, मग आम्हाला सारखं-सारखं त्यांच्याकडे जायचं आणि ते खूप असं इरिटेट व्हायला लागलं. डिझायनर म्हणजे कसले डिझाइन करता तुम्ही? ब्लाऊज, ड्रेसेस आणि कॉर्सेट बरेच असे आपल्याकडे डिझाईन. म्हणजे फॅशन डिझाइन. हो, हो, हो. आरीवर्कचे ब्लाऊज असतात आणि क्लासेस पण आहे, की जे महिलांसाठी 50% ऑफ आहे. बऱ्याच महिला म्हणजे नाही का त्यांना ब्लाऊज वगैरे शिवतात, पण एवढं काही परफेक्टली येत नाही. तर आपलं कसं डेमोक्रेशन्स असतं, त्या डेमोक्रेशननुसार आपण ते शिकवलं, म्हणजे महिला असेल किंवा मुली असेल त्यांना शिकवलं जातं. तर ते बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे, काय घ्यायचे ते त्यानुसार जर शिकवलं तर ते पूर्ण ब्लाऊज झालं, हे झालं, पूर्ण परफेक्ट बसतं. बरं. मग मला एवढं मॅनेजच होत नव्हतं त्या जागेमध्ये. म्हणून मी असं ठरवलं, की आता कुठेतरी चांगलं ठिकाण बघितलं पाहिजे, म्हणजे नाही का असं एकदम शांत असलं पाहिजे. मुलांना पण खेळायला वगैरे मोठी जागा असली पाहिजे. तर आमच्याकडं म्हणजे मुली यायच्या, की त्या मुलीकडनं म्हणजे आम्ही सांगायचं, की आम्हाला चांगलं असं कुठेतरी असेल तर सांगा. तर त्या मुलीने मला सांगितलं, की आम्हीच म्हणजे खाली करून जाणार आहे, की असं-असं इथं आहे. तुम्ही येऊ शकता आमच्यासोबत. म्हणजे बैठक घर वगैरे. हो, हो, हो. तर तुम्ही येऊन बघू शकता, की आमची म्हणजे रूम्स वगैरे चांगले आहेत. पण आम्ही गेल्यानंतर तो बंगला बंगला होता. त्या बंगल्यामध्ये त्या 3ऱ्या मजल्यावरती त्या मुली बॅचलर राहायच्या. 2 नंबरला पण भाडेकरू होते आणि 3 नंबरला पूर्ण जो खालचा जो फ्रंट साईडचा आणि बॅक साईडचा खालचा तळ, तो पूर्ण घरमालक वापरायचे. आणि नंतर काय झालं, की मी गेल्यानंतर मी बघितलं, ते एकदम असं खूप सुंदर असा एरिया तो. खूप छान आहे, म्हणजे असं एकदम करमायचं त्या साईडला नाही का. तो बंगल्याचं स्ट्रक्चर कसं होतं, की आजही असं स्ट्रक्चर होतं. फ्रंट साईडनं पण असं पार्किंग होतं. मधामध्ये त्यांचा बंगलो होता आणि साईडनं नाही का साईडनं पण म्हणजे 1 गुंठाचा मोकळा असा पूर्ण 1 गुंठ्याचा आणि तो जो बांधलेला बंगला आहे ना, तो जवळपास 2 ते 2.5 गुंठामध्ये असेल. मे बी एवढं मोठं होतं, खूप मोठं होतं तो. 2.5 गुंठ्याच्या जास्तच असेल मला तर वाटतं. आणि पाठीमागच्या साईडनं काय होतं, की भाडेकरू राहायचे ना आणि त्या जे मोकळं होतं ना मैदान, त्याच्यामध्ये काय होतं, झाडे होती खूप. आणि ते झाडे कसे त्यांनी शोसाठी बी लावलेले आणि मोठे-मोठे झाडं पण होते, म्हणजे नाही का खायचे फळांचे वगैरे मोठमोठे. आणि साईडनी कंपाऊंड्स होतं. म्हणजे तिसरं कोणी एंटरच नाही करणार तिथे. ज्याला जायचं असेल त्याने गेट उघडूनच जायचं. मग आम्हाला खूप छान वाटलं नाही का. मग मिस्टरांना मी घेऊन आले. त्यांना दाखवलं. तर मग नंतर त्यांना पण आवडलं, कारण की खूप छान होतं. एकदम मस्त असं करमायचं नाही का, एकदम स्टँडर्ड वगैरे खूप आवडलं. आणि मग नंतर आम्ही लगेच डिसाईड केलं, की 2-3 दिवसांनी की जायचं म्हणून तिथेच राहायला. आणि हे आता माझं बुटीक आहे तिथंच आहे. ते काय आम्ही शिफ्ट नाही केलं. म्हणून आमचं काही इकडलं काही घरमालकाला सांगायचा काही प्रश्नच नाही राहिला. तर मग आम्ही लगेच शिफ्टिंगला सुरुवात केली आणि मग हळू असं व्हायला लागलं ना आमच्यासोबत, मुलांसोबत व्हायला लागलं नाही का. मुलं असं घाबरायची खूप. काय व्हायला लागलं? म्हणजे एक्झॅक्टली व्हायचं काय? रात्रीचं असं 1-2 वेळा काय झालं, की टॉयलेटचा दरवाजा असा वाजायचा. टॉयलेटचा दरवाजा वाजायचा म्हणजे असा प्रश्नच येत नव्हता, की हवा येईल म्हणून. कारण की सगळीकडनं सोसायटी होती आणि हवा जोरात येईल असं काहीच नव्हतं नाही का. आणि जे टॉयलेटचे जे ग्लास असतात बघा तुम्ही, खिडकी असते विंडो, तर संध्याकाळचं आम्ही बंद करायचं, कारण की तिथून मच्छर वगैरे यायच्या म्हणून आम्ही
ते संध्याकाळचं बंदच करायचो. तर ती हवा कुठून येणार नाही का? सगळं तर पॅकिंगच असणार. म्हणजे असं उघडे नाही ठेवू शकत ना आपण. तर ते उघडं ठेवतच नव्हतं आम्ही. मग ते दरवाजा वाजला. मग असं सगळे जागे व्हायचे ना. पण असं नंतर वाटायचं की काहीतरी असं होत असेल, हवेनं वगैरे झालं असेल. आणि त्या रूममध्ये गेल्यानंतर ना, झुरळं तर एवढे मी आत्तापर्यंत झुरळच नाही बघितले. एवढी झुरळं असायची. खूपच झुरळं. झुरळं म्हणजे मी एवढी बघितलीच नाही कुठंच ना आतापर्यंत. आणि झुरळं म्हणजे नाही का, आपण स्वच्छता तर ठेवतोच. आता ड्रेनेजचा प्रश्नच येत नाही वरती 3ऱ्या मजल्यावरती. कसे येतील तेवढे वरती झुरळं? ड्रेनेज तर खालीच असणार ना तळाला. तर वरती कसे येणार? म्हणून मी हा प्रश्न पडायचे झुरळं कुठं असं कुठून येतात? ते पावडर आणलं, पेस्ट कंट्रोल केली. भरपूर म्हणजे आम्ही ट्राय केलं नाही का, की बाबा हे झुरळं कुठूनच येत असेल काय? मग तुम्ही ज्यावेळेस राहायला गेले त्याच्या आधी हो. पण होती का तिकडं झुरळं? होते. आधी पण होते झुरळं. मग तुम्ही जायच्या आधी त्यांनी काय क्लिनिंग वगैरे करून दिलं नव्हतं? नाही. आम्हाला मुली होत्या ना त्या बॅचलर. तुम्हाला माहिती आहे की मुलीचं नाही, असं ज्यांचं घर असेल त्यांनी करून नाही दिलं. नाही. मग आम्ही ते स्वच्छता वगैरे केली आणि मग नंतर ते सगळे जाळे वगैरे सगळे घरातले काढले. मुली बॅचलर म्हणलं त्यांना एवढे लक्ष देत नाही. आणि मग नंतर ते सगळं स्वच्छता करून घेतलं. झुरळं म्हणजे ना, आम्ही गेल्या ना दुसऱ्या दिवशी ते पेस्ट कंट्रोल वगैरे सुरुवात केली म्हणजे 2-3 दिवसानंतर लगेच. कारण ते झुरळं बघितलंच कसं तरी होतं ना. बरोबर. आणि मुलं ना जेवायचेच नाही, की ते झुरळं बघितलं का कसं तरीच व्हायचं. ते भांड्यावरती जळायचे, कुठं पण चढायचे. झुरळं म्हणजे ना ते भाजीपाल्यात पण जाऊन बसायचे. एवढं वैताग आला होता ना आम्हाला ते झुरळ बघू. मग मी नाही का असं रडायला लागले. ते झुरळं ते बघून मला लयच कसं तरी व्हायचं. मी म्हणायचे झुरळाने झोप पण उडवली, सगळं हे झालं ते झालं हळूहळू. मग नंतर काय झालं माहिती आहे का, की माझा मुलगा जो आहे ना, तो म्हणायचा, "मम्मी ना मला टॉयलेटमध्ये ना शॅडो दिसते. ब्लॅक असं पूर्ण ब्लॅक दिसते." मी म्हटलं, "अरे शॅडो वगैरे काही नसते." "काय नाही असं नाही का आपण असं आई लोक कसं मुलांना समजवतात, अरे काय नसते, कशाला घाबरतो नाही का, घाबरायचं नसतं नाही का असं." तर मग नंतर आम्ही ना जेवत होतो. सगळेजण जेवत होते. माझी सासू पण माझ्याकडे आली होती. म्हणजे आले होते त्या यात्रेसाठीच आल्या होत्या आणि मग नंतर राहिल्या माझ्याकडे. तर मग आम्ही सगळे जेवत होतो किचनमध्ये. ह्या साईडला किचन होता, ह्या साईडला हॉल होता, ह्या साईडनं टॉयलेट वगैरे बेडरूम होतं आणि समोरच्या साईडनं एवढी मोठी गॅलरी होती ना, की म्हणजे नाही का असं जवळपास स्केअर असं असं जर गेलं ना लांब 7x7ची गॅलरी होती. पण अशी खूप लाँग होती नाही का, असं पूर्ण एकदम आपला 1 BHK फ्लॅट कसं असतं ना, तेवढं एकदम मोठी होती गॅलरी आणि असं वापरायला पण खूप स्पेसेस होता. त्यामुळं नाही का गॅलरीत पण आम्ही बसायचो आणि त्याच्यामुळं काही हे नाही वाटायचं नाही का. तर ते म्हणजे गॅलरीचा जो दरवाजा होता आमचा पूर्ण ओपन होता आणि मुलगा नाही का जेवण वगैरे त्याला झोप आली समजून तो झोपला होता आणि टायमिंग पण जास्त नव्हतं झालं, 8:30 झाले होते. आणि मग आम्ही नाही का असं गप्पा मारत आम्ही जेवत होतो. मी, माझी सासू, माझे मिस्टर आणि माझा छोटा मुलगा. आम्ही किचनमध्ये बसून असं जेवत होतो. तो झोपला. म्हणजे तो झोपलेला होता. तर त्याचा आहे ना अचानक पाय ओढला असा आणि तो ना पाय ओढल्यानंतर काय झालं, अचानक उठला ना तो आणि घाबरला एकदम इकडे-तिकडे बघतोय. एवढा घाबरला ना तो, की पळत आला आमच्याकडे. मग मी माझा पाय ओढला, कोणतरी पाय ओढला. मग आम्ही ना लक्षच नाही दिलं त्याच्याकडे, की हा असंच काहीतरी बोलत असेल. झोपेत त्याला भास झाला असता नाही का. बरोबर. तर मी म्हटलं ते असं म्हणजे ते डोक्यात माझ्या घेतलंच नाही मी, की असं काही नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं माहिती आहे का, म्हणजे आम्ही जास्त दिवस राहिलोच नाही. 6 महिने जसं राहिलो ना तिथं, 6 महिन्यात आमच्याकडे 1 दिवस असा नाही गेला, की तिथं काही घडलं नसेल आमच्यासोबत. नळ असतो बघा बेसिनमधला नळ असतो, तो मला आठवायचा. मी जाताना रोज बंद करायची आणि संध्याकाळी आलं ना, ते पूर्ण चालू असायचा नळ आणि घरानं अख्खं पाणी असायचं. लीकेज वगैरे काय होतं? काहीच नव्हतं. नवीन नळ आणि घर पण नवीन बांधलेलं असं. आणि काय झालं माहिती आहे का, ते पूर्ण आहे ना नळ असं समजते ना आपल्याला आपण बंद करते, ऑन कसं करायचं, ऑफ कसं करायचं. संध्याकाळी आलं ना, सगळं भिजलेलं असायचं आमचं पूर्ण सगळं नाही का. आणि ते बघून इथला वैताग यायचा ना, की सगळ्या घरात पाणी झालं का, ते असं एकदाच नाही झालं, खूप वेळ झालं. 7-8 ते वेळ झाला असं आमच्यासोबत, की नळ ऑन राहिला म्हणून. आणि मग नंतर काय व्हायचं, की जाताना आपण नळ बंद करतोच ना पाणी असल्यावरती आणि मग ऑटोमॅटिक कसं चालू राहील. आणि मिस्टर मलाच ओरडायचे, की "तुलाच लक्ष राहत नाही, तुलाच हे नाही, असं नाही, तसं नाही." ते पण चिडचिड व्हायची ना, कारण तिकडून आले की लगेच सगळं पाणी दिसायचं. एकतर म्हणजे कंटाळून आलेलं असतं ते पण आणि आम्ही पण. तर मुलांना पण वैताग यायचा तिकडे. म्हणून त्यांना पण चिडचिड व्हायची अशी. तर मग नंतर मी काय केलं, तो नळ आहे ना बांधूनच ठेवला. असं जाताना मी काय करायची, चिकट टेप काय करायची बांधायची नाही का, असं फिरूच नाही म्हणून. आणि ह्याला बांधायची नाही का, ते खिडकीला चिटकून द्यायची.
तरी पण एक दिवस काय झालं माहिती आहे का, की पूर्ण तसं निघालेलं होतं. म्हणजे असं शक्यच नाही की वरी कोणी येईल आणि करेल म्हणून. तर होणारच नाही. दुसरीकडे जातच नाही ना कोणी. दुसरं कसं जाईल वरती की ते खोलेल म्हणून. तरी पण तसंच झालं नाही का. मी म्हटलं ह्यांना सांगितलं मी मिस्टरांना, "हे असं काय होते?" म्हणजे नाही का चिकट टेप लावला तरी पण ते म्हणले प्रेशरनं झालं असेल नाही का, पाण्याचं वगैरे वरती पाणी सोडलं असेल ते प्रेशरनं. होऊ शकत नाही. चिकट टेप आहे ना तुटता तुटत नाही. तुम्ही बघा. असं ओढून पण तुटत नाही. हो. आणि मग नंतर ते चिकट टेप कुठून निघालेला? नळाचा नाही निघालेला, खिडकीचा निघालेला. बरं ठीक आहे, खालचं कोणी आलं असेल वरती त्यांनी काढला असेल नाही का. तर तो तो सोडूनच दिला विषय. एक दिवस काय झालं अचानक की मला आहे ना कामाचा खूप लोड होता दुकानावरती. मग माझ्याकडे कारागीर आहेत. मी त्यांना सांगितलं की मी काय आज इकडे येणार नाही आहे. तुम्ही सांभाळून घ्या दुकान वगैरे. मी रूमवरतीच थांबणार आहे आणि थोडंसं मला बरं पण नाही वाटत आहे. म्हणून मी रूमवरतीच तिकडे माझं काम करत बसेल. मला काही फोन वगैरे नका करू. मग मी तिकडे गेले घरी आणि मी कामामध्ये आपण कसं मग्न असतो. काम करत, करत, करत म्हणलं आता कस्टमरला द्यायचं म्हणल्यावर तर आपलं ऑर्डर पूर्ण झालीच पाहिजेत. तर ती मी एवढी मग्न होते. तुम्हाला माहिती आहे का ते सॅग असतं बघा आपण ट्रॅकिंगला वगैरे जातो खूप असं 25 ते 30 किलोची सॅग असते. कपडे खूप सारे बसतात त्यामध्ये आणि ते कपडे आमचे एवढे होते ना त्या बॅगमध्ये दाबू-दाबू भरलेले आणि ती सज्जावरती ठेवलेले. सज्जावरती ठेवल्यानंतर मी असं काम करत होते. सॅग कशा त्या पडल्यानंतर आडवी-तिडवी पडायला पाहिजेत ना. ती एकदम उभीच पडली आणि आपण असं काम करतोय, तर ती सॅग आपल्याला दिसते. खाली दिसली पाहिजेत ना, असं काहीतरी पडताना आपल्या नजरेला जाणवते, काहीतरी वरतून खाली पडते. तसं काही मला जाणवलंच नाही. एकदम म्हणजे आवाज झाला आणि असं कामात आपण एकदम मग्न असल्यावर किती भीती वाटते ना. ते दचकलं मी एवढी घाबरले ना आणि दचकल्यानंतर काय झालं, की मी उठले आणि हा विचारत होते, की वरतून कशी पडले असं? एवढी जड बॅग म्हणजे असं कोणी उचललं आणि फेकलं कसं असतं? बरं ठीक आहे, मी आता कसं सज्ज माझं मी अशी होती, माझ्यावरती सज्जा होता आणि माझ्या ह्याच्यावर तर पडायला पाहिजेत ना, त्याच्यावर नाही पडली, पुढं पडली. म्हणजे असं कसं अचानक होईल? जर तुम्ही डिस्टन्स जर घेतला, तर समजा असं जर कोणीतरी ढकलल्यानंतर पुढेच पडणार. जर समजा असं वरून खाली डायरेक्ट पडली, तर ते माझ्या डोक्यावरच पडायला पाहिजे होते ना. ती अचानक पुढं पडली म्हणजे असं कोणतरी धक्का दिल्यासारखं. तर मी त्या विचार करत होते, की अरे सॅग कशी पडली असेल मोठ्याचं एवढे मोठे जड हे वजन पण मी उचलून बघते किती जड आहे म्हणून. आणि नंतर काय झालं, त्या विचारातच होते मी धगधग तर होत होतं, खूपच धगधग होत होतं. आणि नंतर नाही का टॉयलेटचा दरवाजा एवढा जोरात आदळला ना, मी तुम्हाला सांगितलं की ती टॉयलेटची विंडोची खिडकी बंदच असायची कारण मच्छर वगैरे यायची आणि कधी-कधी मला लक्षच नाही राहायचं की दिवसा पण ओपन करून ठेवायची. बंदच असायची. मग मी ते बघितलं की टॉयलेटमधली पण विंडो बंद आहे आणि हे पण आहे दरवाजा कसा आदळला असेल आणि त्याच टायमिंगमध्ये टायमिंग सेम मॅच आहे. मग नंतर ना माझ्या छातीत खूप धड-धड, धड-धड, धड-धड व्हायला लागलं. मग नंतर मी काय म्हणलं जाऊ दे नाही का असं लक्षच नाही केलं. आणि मग नंतर असंच हळू खूप असंच काहीतरी घडायला लागलं. मग एक दिवस काय झालं, माझे मिस्टर होते त्यांचं कसं जनरल शिफ्ट असते. सकाळचे 9 ते 5:30 पर्यंत. मग ते संध्याकाळी 6 पर्यंत घरी येतात. कारण ते जॉबला जे गणेश सांगतो त्याच्यामध्ये जास्त दूर नाही आहे. तर एक दिवस काय झालं, ते म्हटलं की मी 11, 11:30 वाजता मला घरी यायला. तुम्ही तुमचं जेवण वगैरे बसा नाही का, काहीतरी टीव्ही वगैरे बघत बसा. पण आम्ही इकडून बुटीकवरनं काय झालं लेट गेलो. आम्हीच इथून म्हणजे गेलो असं 9चा टायमिंग गेलं 9 ॲप्रॉक्स धरून जरा. भेळ वगैरे घेतली आम्ही म्हटलं चला काहीतरी खाऊया. भेळ वगैरे घेतली आणि खात बसलो नाही का. दरवाजा आहे ना पूर्ण असा जाणवते मला. एकदा नाही ना असा 2-3 वेळा नॉक झालेला आणि आम्ही कसं जवळच बसलेलो आणि मी म्हटलं की आता आमच्या इथं कोण येणार आहे वरती कारण की कोणच नव्हतं म्हणजे नाही का आणि नंतर मी गेले तर तेव्हा कोणच नव्हतं बाहेर. आणि असं हे 2-3 वेळा नॉक झाला. म्हणजे लगातार ते दरवाजा नॉक व्हायला. नळ असं झालं का, नंतर दरवाजा नॉक व्हायला लागला सारखा. आणि ते नळाचं काय मग बंदच झालं ते. नळाचं ऑटोमॅटिकलीच बंद झालं ते. कारण मी चिकट टेपला रोज लावून जायचे तरी पण नाही का. मग नॉक झाल्यानंतर मी बाहेर गेले एकदम फास्ट नाही का. कोण मला वाटलं मिस्टर आले असेल म्हणून मी उघडावं म्हटलं. तर बाहेर कोणच नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी सेम तीच आणि तिसऱ्या दिवशी पण तेच. आणि किती घाबरता ना नाही बरोबर. का. मग मिस्टरांनी बोलले कारण ते नंतर ते 2 दिवस घरी होते ना. मी म्हटलं तुम्ही बघा बरं म्हणजे नॉक झालेला आवाज येते स्पष्ट. ते म्हणते तुम्हालाच ऐकायला येतं तुम्हीच असे आहेत ना.
असं घाबरतात वगैरे नाही का, बितडे वगैरे, तुम्हीच बितडे आहेत असं तसं, तुमच्यामुळं मलाही भीती वाटते. तर नंतर काय झालं, मी म्हटलं नाही का, मुलांना पण म्हटलं अरे काय नसतं जाऊ दे, वाऱ्यानं वगैरे झालं असं नाही का, हवेने वगैरे. तर मग तिसऱ्या दिवशी पण असं मग आम्ही काय केलं, तिला तो विषयच आम्ही बंद केला की नाही का, डोक्यात घ्यायचंच नाही म्हटलं अजिबात. कारण ते घाबरून घाबरून काय होतं, दिवसा पण घाबरायला लागलं ना माणूस असं. दिवसा जरी गेलं तिकडं एकटं वगैरे जायची भीतीच वाटायला लागली. नंतर दुपारी पण जायचं म्हणलं ना, काही जरी वाजलं ना असं धडधड व्हायचं छातीमध्ये, काहीतरी होईल का होईल का म्हणून. आणि मग नंतर अचानक काय झालं, संध्याकाळचं आहे ना, संध्याकाळचं पण ते झुरळामुळं आम्हाला झोपच यायची नाही. ते झुरळं दिसायच्या सारखे भिंतीनं वगैरे, एवढे झुरळं आहे ना, मी कधीच बघितलं नाही. भिंतीनं असं चढायचे वर ते झुरळं. आणि मग मिस्टर पण जागीच राहायचे. मग नंतर का नाही, झोप लागायची अशी रात्रीची थोड्या वेळा. आणि 12 नंतर नाही का, हं, आमचं कसं होतं, ह्या साईडनं विंडो, ते आमच्या जे बंगलो होता ना, म्हणजे आमच्या रूमला जे आहे ना, 5 ते 6 खिडक्या होत्या. म्हणजे किचनमध्ये पण होती आणि हॉलमध्ये पण होती. हॉलला 2 खिडक्या होत्या आणि एक टॉयलेटची पण आली. आणि परत इकडून ह्या साईडनं पण होती. म्हणजे आपला रोड जो आहे ना, BRT रोडला पण खिडकी होती, 2 खिडक्या होत्या. ह्या साईडला किचनला पण खिडकी होती. म्हणजे 5 ते 6 खिडक्या होत्या आमच्या. तर काय झालं, संध्याकाळचं आहे ना, आम्ही ह्या साईडनं असं झोपायचो. तर आमच्यावरती ना मोठी विंडो होती नाही का, हवा येण्यासाठी. खूप म्हणजे व्हेंटिलेशनसाठी. हो, खूप म्हणजे नाही का असं. तर असं आपल्याला मला आहे ना, माझी झोप कशी आहे, जरासं पण खडकन वाजलं ना, लगेच मला जाग येते. आणि आम्ही असं झोपलेलो. तर असं कानाला आपल्या कळते बघा, काहीतरी हालचाल होतीये, काहीतरी असं एक सेन्स येतो बरोबर. हं, हं, हं. आणि नंतर मला कळायचं की काहीतरी स्लाईड होतंय, काहीतरी पास झालंय. आपल्याला मच्छरचं जरी गुई गुई केलं की आवाज येतो आपल्याला. तर ते काय व्हायचं, स्लाईड व्हायची खिडकी. पूर्ण स्लाईड व्हायची. आणि मी म्हणजे पूर्ण चालू बंद हो, हो, पूर्ण. असं जाणवतं ना, आपल्या खिडकी उघडली आणि आवाज येतोय. आणि किती वाजता व्हायचं हे? संध्याकाळचं व्हायचं, रात्रीचे 12च्या नंतरच व्हायची ही प्रोसेस. 12च्या नंतरच, म्हणजे 12च्या आधी काहीच नाही व्हायचं असं घटना. ती एक घटना घडलेली फक्त, तीच की आम्ही ज्यावेळेस भेळ खात होतो त्यावेळेस ते नॉक झालेला. आणि ते नळाचं तर दिवसाच होतं ते पण. आणि मग नंतर ती खिडकी जी आहे ना, स्लाईड व्हायची. पूर्ण असं जाणवायचं मला की ती विंडो असं स्लाईड होतीये. आणि ती स्लाईड झाल्यानंतर काय व्हायचं की मला, म्हणजे असं मी बघायची काय म्हणून काय नाही. आणि वरतून कोणी येऊ शकत नव्हतं, कारण की 3ऱ्या मजल्यावरती कोण चढेल नाही का, तर चढणारच नाही कोणी. मग नंतर दुसऱ्या दिवशी पण तेच झालं. विंडो आहे ना पूर्ण स्लाईड झाली. आणि तिसऱ्या दिवशी पण तेच झालं. मग चौथ्या दिवशी मला झोपच नाही आली नाही का. आणि नेमकीच झोप लागली आणि तेव्हा वाजले होते, मी करेक्ट मोबाईलमध्ये टायमिंग बघितलं होतं, 2:30 वाजले होते. पूर्ण स्लाईड झाली, पूर्ण. आणि सारखी होती, पूर्ण स्लाईड होती. आणि त्या स्लाईडनी काय झालं, मला आज झोपलेच नाही. म्हणलं बघूच मला आज ना, काहीतरी आहे का, मांजर आहे का काय. मांजर पण असतात, खूप ॲक्टिव्ह असतात मांजर, की बाबा ते स्लाईड करते. म्हणलं आज ही मांजर असेल ना, मी हिला पकडतेच म्हणलं नाही का. एकतर आणि मांजरी पण असायच्या, पण मांजर म्हणलं एवढी काय माणसासारखं नाहीच करू शकत. तर म्हटलं बघूचच काय मांजर आहे का काय, माझ्या मनातली भीतीच मला काढायची म्हटलं. आणि बघते तर स्लाईड झाली बरं का, जस्ट. आणि मी ना अशी आपण असं झोपलेलं असं ना, पूर्ण अशी मान वरती केली आणि तिरका नजरेने बघितलंय, पूर्ण स्लाईड झाली. पूर्ण मी माझ्या डोळ्यांनी बघितली. मग मला खूप असं घाम फुटला एकदम. बापरे! मी तेवढंच एवढी घाबरले होते ना, की ती पूर्ण स्लाईड झाल्यानंतर. आणि नंतर नाही का, मी ती घाबरल्यानंतर मी ना थोडंसं हनुमान चालीसा म्हणायला लागल्यानंतर नाही का, हनुमान चालीसा म्हणायला लागले. आणि आमच्या ती खिडकी आहे ना, अशी असं राउंड मारलं ना, की लगेच गॅलरी येते. त्या गॅलरीत पहिली विंडो येते. त्या विंडोमधून मला आहे ना, थोडीशी अशी शॅडो गेल्यासारखं दिसली. पण ती मी प्रॉपर नाही बघितली. पूर्ण प्रॉपरच नाही बघितलेली. पण आमचं किचन ह्या साईडला असं किचन होतं आणि त्या किचनमध्ये ना मोठी विंडो होती अशी नाही का, म्हणजे गॅसच्या हवा वगैरे, ठसका वगैरे जाण्यासाठी होती. आणि त्या विंडोमधली त्या विंडोतून उजेड यायचा आणि भिंतीवरती पडायचा. आणि ते असं लगेच पास झालं ना पूर्ण. ते पास झाल्यानंतर नाही ना, तिथं पूर्ण जे आपल्या कमरेपासून वरचा जो भाग आहे ना, तो पूर्ण जे शॅडो आहे ना, त्याच्यावरती असं दिसले पूर्ण. आणि असं नाही आहे की ती पास झाली जोरामध्ये. हळू म्हणजे असं पास झाली. म्हणजे किती म्हणजे 1 सेकंदाचंच अंतर असेल. ह्या खिडकीतून असं पास झालेलं जाणवलं मला. काहीतरी पळाल्यासारखं दिसलं. आणि नंतर त्या खिडकीतून नाही का असं
पूर्ण शॅडो अशी म्हणजे चालत जाती दिसली पूर्ण कमरेपासून. असं दिसतं ना आपल्याला की पूर्ण जेंट्सची शॅडो होती पूर्ण. आता लेडीज जर असतात केस वगैरे दिसले असते की पूर्ण असे शॅडो आहे ना असं दिसली मला पूर्ण जेंट्सचे. मग नंतर मी आहे ना मी म्हटलं आज बघायचंच म्हणलं नाही का काय काय नाही आहे. मग मी किचनमध्ये गेले. किचनमध्ये मला काहीच दिसलं नाही नाही का एकदम. आणि मग मी म्हणजे आपलं श्रीराम स्तोत्र म्हणायला लागले की आणि मग नंतर नाही का मी एवढी घाबरली होती ना, खूप घाबरली होती. शॅडो बघितल्यानंतर अंग तर थर कापते. मग मिस्टरांना मी उठवलं. मी त्यांना असं म्हणजे रात्रीचं रडायला लागले की तुम्हाला मी म्हटलं काहीतरी आहे तुम्ही ऐकतच नाही. मला आत्ताच्या आत्ताच खाली करायचं म्हणलं रूम मला माहितीच नाही. म्हणलं बघा मी बघितलं शॅडो बघितली म्हणलं पूर्ण. आणि नंतर मग ते म्हटलं दाखव बरं. आम्ही गॅलरीमध्ये गेलो तर काहीच नव्हतं. त्या गॅलरीमध्ये काहीच नव्हतं. म्हणजे असं चढल वरती तो प्रश्नच नव्हता. आणि ते दिसल्यानंतर तुम्ही किती वेळानंतर तिकडे गेलते बघायला? लगेच गेले. 1 मिनिटं पण नाही. लगेच गेले. म्हणजे असं नाही ना केलं की खाली तो उतरून येईल म्हणून. नाही आणि मी ना कशी ते घाबरणारीच मुलगी नव्हती की बाबा काहीतरी बघायचं आहे, बघूनच आणायचं म्हटलं. काय भूतगी असो, काही बी असो म्हटलं, सोडायचंच नाही म्हणलं याला. म्हणून मी किचनमध्ये गेले. घाबरली तर होती. पण बघायचंच म्हणलं काय असेल तर नाही का. हे खूप घाबरावे लागले मला. म्हणलं आता मी घाबरणारच नाही म्हणलं, बघणारच आहे. पण ती शॅडो मी ना पूर्ण माझ्या नजरेने बघितली. पूर्ण असे पूर्ण शॅडो आपण कसं दिसते ना पूर्ण शॅडो. मग ते काय कळलं का माणसाची होती किंवा बाईची? मग नंतर मी खाली ज्यावेळेस गेलं ना तर मग मी नंतर विचारलं की माझी फ्रेंड पण राहतात ना त्यांचं असं म्हणजे 4 मजली घर आहे त्यांचं पण म्हणजे सोसायटी त्यांनी बांधलेली. तर त्यांना मी विचारलं की बाई असं असं काही आहे का म्हणून. तर आमचा जो बंगला आहे ना आणि ते पाठीमागचं जे मोकळं मैदान आहे त्याच्यामध्ये झाडे वगैरे तर त्यालाच भिंत लागूनच त्यांचा बंगला आहे. तर तिथे त्यांनी एका जेंट्सने सुसाईड केलं म्हणजे फाशी घेतलेली. कोणी सुसाईड केलं? जेंट्सने अच्छा, म्हणजे माणसाने. माणसाने सुसाईड केलं म्हणजे फाशी घेतलेली. काय कशामुळं काय कारण वगैरे? नाही मी तेवढं विचारलंच नाही. आणि की कधी केलं होतं ते? ते 2 वर्षापूर्वी केलेलं त्यांच्या. आणि जवळपास ते बऱ्याच लोकांना तिथं असं लागतं म्हणतात नाही का त्याचं वारा आहे म्हणून असं व्हायचं. तर मी त्या विषयाकडे गेलेच नाही कारण की मला ते मी सोडलं होतं तो विषय मला तिथंच क्लोज करायचा होता कारण ती भीती मला इकडं आणायचीच नव्हती. मी एकदम खूप घाबरले होते पण माझा विषय त्यांना कधी सांगितलाच नाही मी की असं माझ्यासोबत घडले. कारण की माझी घरमालकीण ते एकदम बेस्ट होत्या. कारण जवळ असलं ते कधीतरी त्यांना सांगितलंच असतं. त्यामुळे मी हा विषय कोणालाच सांगितलेला नव्हता. मिस्टरांनी, माझ्या मुलांना आणि मलाच माहीत होतं. म्हणजे माझ्या घरच्यांना पण मी हा विषय नाही सांगितलेला. तर बघतील सगळेजण. हो. आता बघितलं तरी काही म्हणजे एवढं नाही आहे की बाबा आणि मग आता त्या घरात तुम्ही राहता की नाही? नाही. आता आम्ही ते सोडलं. बरं, नंतरून काय त्रास वगैरे झाला का? हो, खूपच. काय झाला त्रास तर त्रास? काय झालं माहिती आहे का? मी ज्यावेळेस सोडल्यानंतर ना माझा हा साईडचा पूर्ण भाग आहे ना, असा पूर्ण दुखायचा म्हणजे जकडा तुम्हाला माहिती आहे का? जकडा पकडल्यासारखं. काहीतरी पकडलंय आपल्याला असं आपण कसं चिमटा वगैरे पकडतो ना आणि ते मांस कसं मरगळते, तर त्या टाईपचं झालेलं नाही का माझ्या पूर्ण बॅक आपल्या किडनीच्या साईडने सगळं ते पूर्ण असं जकडा धरलेला. आणि रोज मला 12 नंतरच त्रास व्हायचा. 12च्या आधी काहीच नाही. आणि 12 नंतर ते त्रास व्हायला लागला ना, मग मला असं खूप त्रास सहनच होत नव्हता, की रोज पण असं 2 महिने मला त्रास झाला. 2 महिन्यानंतर मी ना एक असं काय त्या रूमवर ज्यावेळेस होते मी तिकडून असे नाही का आल्यानंतर आहे ना, जे शॅडो बघितली ना, त्यानंतर असं वाटायचं ना, की जगूच नाही, म्हणजे जगण्यात काही अर्थच नाही, की अक्षरशः ना म्हणजे असं सुसाईड करण्याचे विचार यायचे डोक्यामध्ये, की फाशीच कर म्हणून, फाशीच घे म्हणून. असं मी ना म्हणजे असं मला मरूच वाटत नाही पण ते विचार माझ्या डोक्यात यायचे, की तू सुसाईड कर म्हणून, तू सुसाईडच केलं पाहिजे. जगण्यात काही अर्थच नाही राहिला म्हणून. तू फाशीच घे असंच व्हायचं माझ्या डोक्यामध्ये. मला काय वाटायचं, की नाही का मी आता मेंटल होती का काय होते. बरोबर. आणि मोबाईल मी ना नंतर तिकडून आल्यानंतर मी मोबाईल एवढी बघायला लागले ना, की Insta वगैरे. मग असंच Insta बघत मी ना तुम्हाला वारजेचं मारुती मंदिर माहीत असेल, की ते नवसाला खूप पावतं नाही का? हो, बावधनचं. हां, बावधनचं. तर मी नंतर काय झालं, की असं थोडंसं ते बघितलं आणि ते रडत होते मी रात्रीची, की देव माझ्यासोबत हे काय घडतंय? मला तर जगायचं आहे, मला जीव नाही द्यायचा. अक्षरशः म्हणजे नाही का असं सुसाईड करण्याचा मी प्रयत्न पण केला होता. मला जगूच वाटत नव्हतं. आणि ती एंटिटी मला सांगत होती, का तू कर का काय कर मला माहीतच नव्हते. आणि अक्षरशः ते एंटिटीने फाशी घेतली होती आणि ते मला म्हणत होतं, की तू फाशी घे. म्हणजे ते माझं डोकं कसं हॅक केल्यासारखं झालं होतं नाही का?
की तू फाशीच घे म्हणून. म्हणजे असं ना मला वाटायचं की जीवच द्यावा, जगूच नाही. पण कामात पण मन नसायचं अजिबात नाही. आणि मग नंतर काय झालं, ते मारुतीचं मंदिर ते बघितलं ना मी. मग नंतर मी तो दिवस होता गुरुवार. त्या गुरुवारी मी बघितलं आणि शुक्रवार आणि शनिवारी भरपूर गर्दी असते त्या मंदिरामध्ये. मग मी तिकडे गेले मुलांना वगैरे घेऊन. म्हटलं आता जर असेल तरी काही हे निघून गेलंच पाहिजे. मुलांना घेऊन गेल्यानंतर मग मी प्रार्थना वगैरे केली. मारुती राय म्हटलं हे संकट माझ्यावरलं जाऊ दे नाही का. मग नंतर तरी पण मला ना तो त्रास जाणवत होता. आणि मग नंतर काय करावं काही समजतच नव्हतं. घरच्यांना सांगत कोणी विश्वास पण नाही ठेवणार. घरचे कसे असतात, जाऊ दे काय असं नसते, काय नसतं त्याच्यावरती, तुम्ही काही विश्वास वगैरे नका ठेवू. आणि मग नंतर मी काय झालं की नंतर जे आपले नवनाथांचा मंत्र असतो बघा तुम्ही, खूप पॉवरफुल असतो. ते तोटका वगैरे असतं पण त्याच्यावरती खूप असं उपयुक्त असतं ते मंत्र. मग मी ते ठरवलं की नाही का बाबा ट्राय तर करून बघायला काय होतं. मग मी नंतर ते मंत्र लावला. मंत्र लावल्यानंतर ते छातीवरती मंत्र ठेवला आणि म्हणायला लागले नाही का, म्हणजे असं म्हणत नव्हती, ऐकत होती. पण मला असं जाणवलं नाही का पूर्ण. पहिल्या वेळेस मला असं उचललं आणि खाली आपटलं. तर नंतर नाही का मग तुम्ही झोपले होते का हो, बेडवर? हो, हो. झोपलो होतो आम्ही आणि ते मंत्र चालूच होता माझ्या मी त्या चेस्टवरती ठेवलं होतं ना. आणि मग नंतर मला जाणवलं म्हणून मला जाग आली एकदम. आणि जाग आली म्हणून मी असं डोळे उघडेच ठेवले ना, तर मला पूर्ण जाणवत होतं की मला असं वरती नेत होतं, खाली आपटत होतं, वरती नेत होतं, बापरे! खाली आपटत होतं. तर मोबाईल आहे ना माझा पडलाच नव्हता. चेस्टवरतीच होता मोबाईल माझ्या. म्हणजे पूर्ण असं आपलं नेते मला वरी आपटते, वरी आपटते. खूप म्हणजे असं जवळपास 3 वाजेपर्यंत झालं होतं म्हणजे माझ्यासोबत. किती वेळ चालू होता हा प्रकार? 12च्या नंतर चालू झालं होतं. 3 तास? आणि मी माझ्या मिस्टरांना असं असं हात लावत होते ना, त्यांना काहीच रिस्पॉन्स देत नव्हते, काहीच नाही. जोरजोरात झोपेत वगैरे व्हायचा प्रकार नव्हता ना? नाही, 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 जागीच होते मी. मला पूर्ण मी डोळ्यांनी बघितलंय ना. पण ज्यावेळेस तुम्ही असं वर जाऊन खाली येत होता त्यावेळेस आवाज वगैरे होत नाही, होते का? काहीच होत नव्हतं. म्हणजे असं मला जाणवत होतं की मला पेन होतंय, लागतंय मला, की माझ्या हाडाला पाठीमागे वगैरे लागते. पण ह्याला कोणालाच काही जाणवत नव्हतं. म्हणजे काय होतं मला काहीच माहीत नव्हतं. हा प्रकार काय घडते काही कळतच नव्हतं. मी एवढी म्हणजे त्यावेळेस मला सुचतच नव्हतं काय बोलावं. फक्त असं हलवत होते, म्हणजे आवाजच येत नव्हता माझा बाहेरून. आवाज म्हणजे मी बोलत होती, पण त्यांच्यापर्यंत जातच नव्हता तो आवाज. आणि हे बघते ना मी, की मला असं कोणतरी उचलते, आपटते, वरती उचलते, आपटतं. जवळपास म्हणजे 12च्या नंतर हा त्रास मला चालू झाला होता, की 3 वाजेपर्यंत तरी असेल. पण ते मोबाईल माझ्या चेस्टवरला खाली पडलाच नव्हता. मंत्र चालू होते. हो, मंत्र चालू होते. आणि मग नंतर 3च्या नंतर मला थोडंसं असं रिलीज झालं नाही का. आणि मग मी नंतर पूर्ण असं बसली एका कोपऱ्यामध्ये आणि मला काय असं भीती वाटायला लागली ना. आणि असं एकदम ब्लॅक झालं पूर्ण डोळ्यासमोर, काही ब्लॅकच दिसतंय. मग मी झोपलीच नाही पूर्ण, म्हणजे ते 3च्या नंतर झोपलीच नाही पूर्ण. म्हणजे आधी पण झोपलेलीच नव्हती. पण ते नंतर रिलीज झालं ना, की सोडून दिल्यासारखं झालं नाही का. मग नंतर मी काय केलं, दुसऱ्या दिवशी पण म्हटलं मला आता बरं वाटलंय. मी परत आज पण लावून बघते. तर आज म्हणजे 3 दिवस मी हा प्रकार केला. 3 दिवसानंतर मला हे असं नाही झालं मग माझ्यासोबत असं काही. ते जे तुम्हाला प्रॉब्लेम झाला होता घरामध्ये, हं. त्यावेळेसपासून ते हा प्रॉब्लेम हा किती दिवस चालू होता टोटल प्रॉब्लेम? म्हणजे मी तिकडे 6 महिने राहिले. 6 महिन्यातला 1 दिवस असा नाही की मी तिथं सुखान म्हणजे राहिले म्हणून. आणि आल्यानंतर 2 दिवस मला तो त्रास झाला. म्हणजे हे फक्त 2 किती नाही दिवस? 2 महिने. हां, 2 महिने त्रास झाला मला तो. कंटिन्यू हां. कंटिन्यू. मग ते नवनाथांचा मंत्र वगैरे म्हटल्यानंतर थोडं कमी झालं. हो, हो. अजिबात तेव्हापासून काहीच नाही. आत्तापर्यंत काहीच नाही. नाही, नाही, नाही. मग तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या हसबंडला आणि मुलांना काही त्रास झालते का? मिस्टरांना पण मुलांना काहीच झालेलं नाही आहे. मुलांना काही त्रास नव्हता झाला. पण मिस्टर माझे खूप असं भांडण वगैरे करायचे त्या डिस्टर्ब झालते हो, मेंटली. हो, खूप. पण बरं. ते माझ्यासोबत असं भयानक झालं ना, की ते शॅडो बघितल्यानंतर आहे ना, की त्यावेळेस मी असं खूप पागलसारखीच झाले होते. म्हणजे असं भांडण वगैरे करतच नव्हती, पण बोलायचीच नाही. फक्त असं वाटायचं की जीव दे म्हणून, असं जगायची काही इच्छाच नाही, सुसाईड कर, फाशीच घे, असे विचार यायचे ना. मी ना म्हणजे एकदा काय झालं, की असंच विचार डोक्यात, म्हणजे असं नाही का कोणाला बोललीच नाही, काही नाही. डायरेक्ट भोसरीच्या गार्डनमध्ये जाऊन बसले. तिथं पाय सोडून, ते तळं माहीत असं हो. मला, त्याच्यात पाय जोडून बसले आणि संध्याकाळचं डायरेक्ट 6 वाजताच घरी आले. बापरे! सकाळची 10 वाजता गेलेली आणि संध्याकाळचे 6 वाजता घरी जेवण आले. वगैरे भूक, काहीच नाही, वॉशरूम काहीच नाही, काहीच जाणवलंच नाही. मग नंतर अचानक नाही का कळालं, असं कोण ते वॉचमॅन असतात बघा, गार्ड वगैरे, हां. जास्त वेळ असं फिरत असतात ते. जास्त वेळ बसले की थोडं म्हणतात काय झालं वगैरे नाही का. ते म्हणले, "काय झालं दीदी, काय असं काहून बसले वगैरे."
तर ते राउंड मारत असतात बघा तुम्ही झाडांना पाणी वगैरे ते काहीतरी. पण ते जे तुम्ही म्हणता की तुम्ही सकाळी 10 वाजता गेले आणि 6 वाजता आले, बरोबर? हं. पण ते जे अशा ठिकाणी असं गार्डन वगैरे किंवा जे तुम्ही म्हणता तळं, ते दुपारचं वगैरे बंद होतं ना, कारण की त्याच्यानंतरच नंतर 4च्या नंतर चालू करतात. मग तुम्ही दिवसभर कसे काय होते तिकडे? कसं असतं माहिती आहे का, ते गार्डन आहे ना दिवसभर ओपन असतं. पण 10च्या नंतर आहे ना त्वरित असं लोकं येतात जे कपल्स वगैरे असतात नाही का. आणि 4च्या नंतर जे फॅमिलीचे वगैरे असतात तर त्यांच्यासाठी म्हणजे 24 तास उघडं म्हणजे 24 तास नाही बरं. की म्हणजे असं कोणी म्हणजे असं बसायला वगैरे बसता येतं वगैरे. तर 4च्या नंतर जास्त लोकं येतात. आणि मग मी नंतर ते पाय सोडून अशी बसलेली, तर ते गार्ड आले. तर गार्डने विचारलं, "म्हणजे तुला काही टेन्शन वगैरे आहे का? भांडण वगैरे झालं का?" म्हटलं, "नाही, असं काही नाही." मी म्हणलं आणि मी नंतर लगेच मोबाईल बघितला. तर करेक्ट 6 वाजले होते. आणि 6 वाजल्यानंतर मग मी पण थोडंसं हे झालं, मुलं वगैरे घरी वाट बघितलं असं. काय विचारत होते मला माहीतच नाही. विचार म्हणजे ना, मी नुसते बसले होते. असं वाटतंय ते मला आठवत पण नाही की मी ते तेव्हा काय विचार करत होते म्हणून. मग त्यावेळेस तुम्हाला फोन वगैरे काय आला नाही का घरच्यांचे? आले असं पण मला कळालंच नाही. आणि मग नंतर मी ते ज्यावेळेस मी टायमिंग बघितलं ना, त्यावेळेस मला ते समजलं की 6 वाजले म्हणून फक्त मला मिस कॉल्स वगैरे काहीच दिसले नाही. काहीच नाही म्हणजे मी ते आपण गडबडीमध्ये बघितलं नसेल मग मे बी. मुलांचं वगैरे कसं केलं? माझी मैत्रीण आहे, तर ते मुलांना घेऊन यायचे कारण की त्यावेळेस मी क्लासेस वगैरे असं तर त्याच आणतात माझ्या घरापर्यंत सोडतात, ड्रॉप वगैरे करतात. तर त्यांनी माझा मुलगा मोठा आहे म्हणजे 9वीला आहे. तर तो माझ्या छोट्या मुलाला वगैरे लक्ष देतो. तर त्यामुळं मे बी मला तिने पण कॉल केला असेल, नाहीतर मग केलाच नसेल. म्हणजे ते मी मिस कॉल्स बघितल्याच नाही. म्हणजे मला ते असं झाक होते ना, त्या झाकीमध्ये कळालंच नाही काय झालं म्हणून. फक्त मला तेवढं कळालं की टायमिंग म्हणजे स्क्रीनवरती दिसला की 6 वाजले आणि पटकन मग मी बॅग वगैरे घेतली आणि तशीच निघाले. बरं. मग पुढं काय झालं? म्हणजे तेव्हा असं वाटत होतं की म्हणजे कुठेतरी मला असं डिप्रेशन काहीतरी करावंसं वाटतं. म्हणजे असं जगूच वाटत नव्हतं. काय म्हणजे असं जरी रोड क्रॉस करायला लागलं ना, तरी पण असं आपली कशी हवा येते ना, झुळूक येते ना, तर एकदा काय झालं माहिती आहे का, की ज्यावेळेस मी रोड क्रॉस करत होते ना, अशी हवा जाणवते बघा तुम्हाला. हां ना, हवा असं जाणवते. म्हणजे कोणतरी गेले की विसायची हवा आणि ती हवा गेली ना, तर मग असं ढकलल्यासारखं व्हायचं पुढे. असं गाडी येते ना एकदम, तर गाडीसमोर असं एकदा एकदा असं जाणवलं मला, की मी असं रोडला होते उभी चौकामध्ये आणि क्रॉस करायचा असतो आणि सिग्नल पडतंच ना, तर सिग्नल सुटल्यानंतर गाड्या किती फास्ट असतात. हो. तर मला असं हवा गेली, एकदम पास झाली माझी आणि असं ढकलल्यासारखं झालं. पण काय होतं, की मी मारुती रायाला खूप असं मानते जास्त करून. म्हणजे भगवान श्रीरामला पण खूप मानते. तर त्यांची कुठेतरी माझ्यावरती हे आहे, श्रद्धा आहे, की बाबा तर ते वाचवतात मला. म्हणजे असं माझ्या याच्यामध्ये तरी, मला तरी वाटतंय. बरं, ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते नीता मॅमचे अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होता त्यांचा आणि या अनुभवातनं तर त्यांना शेवटपर्यंत खूप काही गोष्टीचा उलगडा पण झाला नाही, की कशामुळं काय झाले. तुम्हाला जर काय माहीत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा, म्हणजे आपल्या बाकीच्या पण व्ह्यूअर्सला माहीत पडेल. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.